गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिम्पसन्स 3/8 रूल पर्यंत आलो होतो. आता आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत न्यूमेरिकल अनालिसिसच्या लेक्चर नंबर 64 मध्ये. आपले जे चारही फॉर्म्युले होते, जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला, ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स 1/3 रूल आणि सिम्पसन्स 3/8 रूल हे आपण डिराईव्ह केलेलं आहे. एक्झाम्पल बघू. आज लेक्चर नंबर 64 मध्ये आपण आज एक्झाम्पल बघणार आहे. एक्झाम्पल 1 ऑन पेज नंबर 126. काय आहे एक्झाम्पल? कॅल्क्युलेट बाय सिम्पसन्स रूल an approximate value of integral -3 to 3 x raised to 4 dx by taking 7 equidistant ordinates. 7 ordinates आणि त्याच्यानंतर compare it with the exact value. त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू काय येते त्याच्यासोबत कम्पेअर करा. and the value obtained by using trapezoidal rule. म्हणजे ट्रॅपेझॉइडल रूलच्या मदतीनेही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिम्पसन्स 1/3 च्याही मदतीने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू, आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे. सोल्युशन: वी हॅव इंटेग्रल -3 to 3 x raised to 4 dx. इट मीन्स y = x to the power 4 दिलेला आहे आणि a ची किंमत -3 आहे, b ची किंमत +3 आहे. आणि इथे x0 to x0 + nh च्या फॉर्म मध्ये जर विचार केला तर एकूण 7 ऑर्डिनेट असल्यामुळे नंबर ऑफ इंटरवल 6 होईल. त्यामुळे इथे येईल इथे x0 to x0 + 6h इतकं होईल. मग आपण ते व्हॅल्यूज बघू आता काय काय होते ते. आपल्याला म्हटलेलं आहे की इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. या रेंजला -3 to 3 ला डिवाइड द रेंज -3 to 3 into 6 equal parts. Why 6 equal parts? Because 7 ordinate given. That's why 6 interval we have. So h = upper limit minus lower limit divided by number of intervals. Upper limit 3 आहे, मायनस इन ब्रॅकेट लोअर लिमिट -3 आहे आणि नंबर ऑफ इंटरवल 6 आहे. म्हणजे विच इज इक्वल टू 6/6 विच इज इक्वल टू 1. म्हणजे एच जो आलेला आहे इंटरवल तो तुमचा 1 आलेला आहे. आणि त्यामुळे आता जर व्हॅल्यू आपल्याला लिहायची असेल तर उदाहरणार्थ x लोअर लिमिट -3 पासून स्टार्ट करू. -3 + 1 -2 -2 + 1 -1 -1 + 1 0 0 + 1 1 1 + 1 2 2 + 1 3. आपण हे +1 + 1 का करत आहे? कारण बघा x जे आहेत ना आर्ग्युमेंट्स त्याच्या व्हॅल्यूज आपण कसं लिहितो. पहिली x0 + h, पहिली x0. x0 च्या नंतर ही x0 येईल, ही h येईल, ही 2h येईल, ही 3h येईल, ही 4h येईल, ही 5 येईल आणि ही 6 येईल. त्यामुळे आता बघा लोअर लिमिट -3 x0 = -3 x0 + h. h ची किंमत किती काढली आपण? 1 काढली. म्हणजे -3 + 1 -2 -3 -2 + 1 -1 + 1 अशा पद्धतीने तुम्हाला ह्या व्हॅल्यू मिळेल. ही x0 याला x1 x2 x3 x4 x5 x6 सुद्धा आपण म्हणू शकतो. y = व्हॅल्यू दिलेले आहेत आपल्याला x to the power 4 आणि ऑर्डिनेटच्या व्हॅल्यूज आपण डिनोट करू y0 y1 y2 y3 y4 y5 y6. तर मित्र हो, -3 ला 4th घात म्हणजे 81, -2 चा
फोर्थ घात म्हणजे 16, -1 चा फोर्थ घात 1, 0 चा फोर्थ पॉवर 0, 1 चा फोर्थ पॉवर 1, 2 चा फोर्थ पॉवर 16, 3 चा फोर्थ पॉवर 81. आला असेल आता लक्षात तुम्हाला. हे फक्त महत्वाचं आहे. हाऊ टू डिवाइड द रेंज इनटू हाऊ मेनी इक्वल पार्ट्स, ते दिलेल्या प्रॉब्लेम वरून आपल्याला डिसाइड करता येते. 7 ऑर्डिनेट असेल तर 6 इक्वल पार्ट्स, 5 ऑर्डिनेट असेल तर 4 इक्वल पार्ट्स, 10 ऑर्डिनेट्स असेल तर 9 इक्वल पार्ट्स अँड सो ऑन. आणि y0 ची व्हॅल्यू, y च्या व्हॅल्यूज कशा ऑब्टेन करायच्या हे दिलेलं जे आहे ना, y = x to the power 4, याच्यावरून y च्या व्हॅल्यूज तुम्हाला काढता येतात. बघू मग आता. युजिंग सिम्पसन्स 1/3 रूल वी गेट इंटेग्रल x0 to x0 plus nh y dx which is equal to integral -3 to -3 plus n ची किंमत 6 into h ची किंमत 1 x raised to 4 dx which is equal to integral -3 to 3 x raised to 4 dx. हे झालं तुमचं इंटेग्रल. आता फॉर्म्युला लिहू आपण सिम्पसन्स 1/3 रूल. काय आहे फॉर्म्युला? which is equal to h/3 in bracket sum of first and last ordinate plus 4 times odd ordinate plus 2 times even ordinate. मग ते लिहिलं आपण y0 plus yn plus 4 times in bracket y1 plus y3 plus y5 plus dot 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 plus y ला suffix n minus 1 plus 2 times in bracket y2 plus y4 plus y6 plus dot 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 plus y ला suffix n minus 2. परंतु आपल्या जवळ तर टोटल नंबर ऑफ ऑर्डिनेट किती आहे? 7च आहे. आपण तर इथे n+1 ऑर्डिनेटचा फॉर्म्युला लिहून टाकला. मग आपण आता 7च मध्ये कन्वर्ट करू. मग पहिला ऑर्डिनेट y0 आहे, आपला 7वा ऑर्डिनेट y6 आहे. सो विच इज इक्वल टू h ची किंमत 1/3 इन ब्रॅकेट y0 plus y6 फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट प्लस 4 टाइम्स ऑड ऑर्डिनेट y1 4 times in bracket y1 plus y3 plus y5 plus 2 times even ordinate ब्रॅकेट मध्ये y2 plus y2. आता झाला आपल्याला दिलेल्या ऑर्डिनेट्स प्रमाणे फॉर्म्युला तयार झाला. आता which is equal to 1/3 in bracket फर्स्ट ऑर्डिनेट ची किंमत 81, लास्ट ऑर्डिनेट ची किंमत 81, म्हणून 81 plus 81 plus 4 times. आता ऑड ऑर्डिनेट 16 plus 0 plus 16 plus 2 times even ordinate 1 plus 1. आलं की नाही लक्षात? बिलकुल येते. फक्त सिस्टमॅटिक काय करावं लागेल तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. हाऊ टू ऑब्टेन द व्हॅल्यूज ऑफ x as well as हाऊ टू ऑब्टेन द व्हॅल्यूज ऑफ ऑर्डिनेट्स विथ द हेल्प ऑफ h इज इक्वल टू जे काही आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इंटरवल्स. ओके. Hence integral -3 to 3 x to the power 4 dx which is equal to 1/3 in bracket 162 81 plus 81 plus 4 times 16 plus 16 हे 32 आणि प्लस 4. सो विच इज इक्वल टू 1/3. त्याची ॲडिशन झाली या 162 आणि 4 ची 166 आणि याचं मल्टिप्लिकेशन झालं प्लस 1 to 8. So which is equal to addition of these two 294 divided by 3 and calculation when we divide 3 it gives 98. मित्र हो, यावेळी जेव्हा आपण फॉर्म्युला वापरला त्यावेळेस ट्रॅपेझॉइडल रूल मध्ये आपण फॉर्म्युला कसा वापरला की इंटेग्रल x0 to x0 plus nh y dx which is equal to h/3 in bracket first ordinate plus last ordinate plus 4 times odd ordinate आणि plus 2 times even ordinates. परंतु इथे x च्या ज्या व्हॅल्यूज येत आहे ते कशा आल्या हो? ते -3 -2 -1 0 1 2 3 आलं. याच पद्धतीने जर आपल्याला ऑर्डिनेट लिहायचे असतील तर आपल्याला y इज इक्वल टू y ला सफिक्स x which is equal to x to the power 4 y ला सफिक्स -3
वायला सफिक्स -2, वायला सफिक्स -1, वायला सफिक्स 0, y1, y2, y3. परंतु असं जर लिहिलं तर तुम्हाला ते सोयीचं का होत नाही. फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट लिहायचं म्हटलं तर तुम्हाला आता इथं लिहावं लागेल वायला सफिक्स -3 प्लस वायला सफिक्स 3 म्हणजे विच इज इक्वल टू एच इन ब्रॅकेट आहे ट्रॅपेझॉइडल रूल मध्ये एच इन ब्रॅकेट मीन ऑफ द फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट प्लस ऑल इंटरमिडिएट ऑर्डिनेट्स असं. परंतु आपला जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे त्या पद्धतीनं जर लिहून आपण यूज केलं आणि इथे डिनोट जरी केलं तरी चालते. तर आपण आलो सिम्पसन्स 1/3 रूलने आपल्याला 98 व्हॅल्यूज मिळाले. आता आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू बघू. आता सिम्पसन 1/3 रूल मध्ये जर वापरायचं झालं तर मग कसं वापरता आलं असतं. इंटेग्रल x0 to x0 plus nh which is x0 to integral x0 to x0 plus nh y dx which is equal to h/3 in bracket first ordinate plus last ordinate म्हणजे y0 plus y6 परंतु y ला सफिक्स -n plus y ला सफिक्स 3 plus 4 times ऑड ऑर्डिनेट्स. आता ऑड ऑर्डिनेट्स मध्ये काय होईल हे y0 y1 हे ऑड ऑर्डिनेट झालं, हे y3 हा ऑड ऑर्डिनेट झाला, हा y5 ऑड ऑर्डिनेट झाला म्हणजे y ला सफिक्स -2 y ला सफिक्स 0 y ला सफिक्स 2 प्लस 2 टाइम्स इवन ऑर्डिनेट y ला सफिक्स -1 y ला सफिक्स 1 अशा पद्धतीने. तर हे थोडं कॉम्प्लिकेटेड वाटते त्यामुळे आपला फॉर्म्युला आपल्याला बेटर आहे. सो आता आपण ऍक्च्युअली व्हॅल्यू काढून बघू एक्झॅक्ट काय निघते ते. इंटेग्रल -3 to 3 x to the power 4 dx which is equal to x to the power 5 divided by 5 -3 to 3 which is equal to 1/5 taken out outside the bracket in bracket 3 raised to 5 minus in bracket -3 raised to 5 so which is equal to 1/5 3 चा 5वा घात येते 243 मायनस इन ब्रॅकेट मायनस 243 मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि हे झालं 486 डिवायडेड बाय 5 आणि याची व्हॅल्यू आली 97.2. म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू जर काढली तर 97.2 आलं आणि आपण 1/3 रूल प्रमाणे व्हॅल्यू काढली तर 98 आलं. म्हणजे कितीचा एरर आला हो 0.8चा एरर आला. याला ट्रंकलेशन एरर सुद्धा म्हणता येईल. पण आता आपण ट्रॅपेझॉइडल रूल न बघू नेमकं काय होते. Now by the trapezoidal rule the approximate value integral x0 to x0 plus nh y dx which is equal to integral -3 to -3 plus 6 into 1 x to the power 4 dx which is equal to integral -3 to 3 x to the power 4 dx which is equal to h in bracket mean of the first and last ordinate y0 plus yn divided by 2 plus all intermediate ordinates म्हणजे y1 प्लस y2 प्लस डॉट 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 प्लस y ला सफिक्स n -2. यालाच आपण आपल्या y0 पासून y6 पर्यंत जर ऑर्डिनेटला डिनोट केलं तर काय होईल इंटेग्रल -3 to 3 x to the power 4 dx which is equal to y0 plus y6 divided by 2 याला y0 y1 y2 y3 y1 y0 y1 y2 y3 y4 y5 y6 असं डिनोट केलं आणि प्लस ऑल इंटरमिडिएट ऑर्डिनेट्स y1 plus y6 plus y3 plus y4 plus y5. बट ऍक्च्युअली जर व्हॅल्यूचा विचार केला तर मग असं डिनोट करावं लागेल y ला सफिक्स -3 y ला सफिक्स -2 y ला सफिक्स -1 हे व्हॅल्यू प्रमाणे y इज इक्वल टू y ला सफिक्स x असेल y0 y1 y2 y3. ओके. आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. फर्स्ट प्लस लास्ट ऑर्डिनेट 81 डिवायडेड बाय 2 81 प्लस 81 डिवायडेड बाय 2 प्लस ऑल इंटरमिडिएट ऑर्डिनेट 16 प्लस 1 प्लस 0 प्लस 1 प्लस 16 याची ॲडिशन केली. या 81 दोन वेळा 81 त्याच्यामुळे 2 2 कॅन्सल झालं 81 राहिलं आणि प्लस याची बेरीज केली 16 प्लस 16 32 32 प्लस 2 34 आणि हे आलं कॅल्क्युलेशन 115. सो 98 आली 1/3 रूलनं आणि यांनी आली 115. म्हणजे ॲक्च्युली जर विचार केला आपण तर ट्रॅपेझॉइडल रूलनं व्हॅल्यू जर काढली तर ते काही बरोबर येत नाही. त्यामुळे आपल्याला सिम्पसन्स 1/3 रूलनंच व्हॅल्यू काढावं लागेल. सो दिस शोज दॅट ट्रॅपेझॉइडल रूल
डज नॉट गिव्ह अन ॲक्युरेट रिझल्ट. आपल्याला काय म्हणता येईल की ट्रॅपेझॉइडल रूल डज नॉट गिव्ह अन ॲक्युरेट रिझल्ट इन दिस केस. In general, Simpson's rule gives a better result than the trapezoidal rule. मित्रो, आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.